नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं महा एक्झाम पॉईंटच्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये। तर मित्रांनो, आपला आजचा व्हिडिओचा भाग मित्रांनो 9 आहे, ज्यामध्ये मित्रांनो आपण महावितरण भरती 2024 साठी मित्रांनो आपली संभव प्रश्नपत्रिका आपण सोडवत आहोत रेग्युलरली मित्रांनो आपल्या रेग्युलरली व्हिडिओज मार्फत। जर तुम्ही या मागील व्हिडिओचे पार्ट पाहिले नसाल तर त्या संपूर्ण व्हिडिओची लिंक तुम्हाला खाली मित्रांनो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल, तुम्ही तेथून ते देखील आपले संपूर्ण व्हिडिओ पाहून घ्या। त्यामध्ये देखील आपण अतिशय महत्त्वाचे व अति संभव प्रश्न जे की पाहिलेले आहेत। तर हे संपूर्ण जे काय आपले प्रश्न आहेत मित्रांनो ते परिपूर्ण विद्युत सहाय्यक या पदाकरिता आहेत आणि जो IPS चा लेटेस्ट सिलेबस आहे त्यावर आधारित हे संपूर्ण काही प्रश्न आहेत। त्यामुळे मित्रांनो तुमचा याद्वारे बराच काही अभ्यासक्रम हा परिपूर्ण होणार असेल, त्यामुळे प्रत्येक प्रश्न हा इम्पॉर्टंट आहे। तर पाहूया आपल्याच्या या भाग 9 मधील काही अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न। तर यामधला मित्रांनो प्रश्न क्रमांक 1 असा आहे, जो की प्रश्न पहिला, प्रकाशाची तीव्रता मोजण्यासाठी कोणता रेजिस्टर वापरतात? तर कोणता रेजिस्टर जे आहे जो वापरला जातो प्रकाशाची तीव्रता मोजण्यासाठी? तर याचं उत्तर जे आहे मित्रांनो ते आहे ऑप्शन नंबर ड, जे की LDR हा जो आहे रेजिस्टर जो की वापरला जातो। तर थोडक्यामध्ये LDR चा जो पूर्ण रूप होतो म्हणजे की फुल फॉर्म तो होतो लाईट डिपेंडंट रेजिस्टर, असा जो आहे थोडक्यामध्ये याचा जो की फुल फॉर्म होतो। ऑप्शन नंबर ड हे याचं उत्तर होणार असेल LDR। त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 2 आपला पुढीलच आहे, खालीलपैकी कोणता कोड हा सिलिकॉन सेमीकंडक्टर डायोड दर्शवतो? तर याचं जे उत्तर आहे मित्रांनो ते आहे ऑप्शन नंबर ब, जे की BY126 म्हणजे BY126 हा जो कोड आहे थोडक्यामध्ये सिलिकॉन सेमीकंडक्टर जे की सिलिकॉन सेमीकंडक्टर डायोड हा दर्शवतो BY126 किंवा 126। तर यामध्ये जो BY आहे तर याचा अर्थ काय होतो थोडक्यामध्ये, तर B म्हणजे हा सिलिकॉन होतो, B ला सिलिकॉन म्हटलं जातं आणि Y ला जे आहे जे की याचं रेक्टिफायर असं जे आहे ते म्हटलं जातं। त्यामुळे BY126 हे जे आहे जे सेमीकंडक्टर डायोड जे की दर्शवलं जातं। ऑप्शन नंबर ब हे याचं उत्तर होणार असेल। त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 3 आपला असा आहे, पुढील प्रश्न तिसरा, 2 इलेक्ट्रोड वाल्वला काय म्हणतात? तर जे 2 इलेक्ट्रोड वाल्वला असतात त्याला काय म्हटलं जातं? तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर ड, जे की त्याला डायोड असं जे आहे ते म्हटलं जातं। ऑप्शन नंबर ड हे याचं उत्तर होणार असेल। त्यानंतरचा प्रश्न क्रमांक आपला चौथा प्रश्न, खालीलपैकी कोणता घटक हा ॲक्टिव्ह कॉम्पोनंट आहे? तर ॲक्टिव्ह कॉम्पोनंट म्हटलेला आहे। तर याचं उत्तर जे आहे मित्रांनो ते आहे ऑप्शन नंबर ड, जे की ट्रान्झिस्टर। तर ट्रान्झिस्टर हा जो आहे एक ॲक्टिव्ह कॉम्पोनंट आहे। तर बाकी जे इंडक्टर किंवा रेजिस्टर किंवा जे की कॅपॅसिटर हे सर्व जे आहे जे की पॅसिव्ह कॉम्पोनंट आहेत आणि ॲक्टिव्ह कॉम्पोनंट जे आहे जे की ट्रान्झिस्टर हे आहे। ऑप्शन नंबर ड हे याचं उत्तर होणार असेल। त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 5 आपला पुढील असा आहे, जे की कॅडमियम सल्फाइड हे संयुग कोणत्या अक्षराने दर्शवतात? कॅडमियम हे जे की सल्फाइड हे संयुग, तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर जे की ड आर। तर आर या अक्षराने थोडक्यामध्ये हा कॅडमियम हा सल्फाइड हे जे आहे ते संयुग जे की दर्शवतात। तर हे एक रासायनिक संयुग आहे कॅडमियम सल्फाइड, हे एक सर्वात महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, तुम्ही लक्षात ठेवून घ्या। तर कॅडमियम सल्फाइड हे एक रासायनिक संयुग आहे आणि हा जो आहे विजेचा अर्धसुवाहक आहे। तर अर्धसुवाहक कशाला म्हणून ओळखलं जातं असं जरी प्रश्न आला तुम्हाला तर ते आहे कॅडमियम सल्फाइडला जे आहे विजेचा अर्धसुवाहक म्हणून जे की ओळखलं जातं। आणि याचा जो मुख्यतः वापर आहे हा वापर जे आहे जे की अणुभट्टीमधील कंट्रोल रॉड असतं ते तयार करण्यासाठी याचा जो आहे तो वापर केला जातो। तर कॅडमियम सल्फाइडचा वापर कशासाठी केला जातो असा जर प्रश्न आला तर त्याचं उत्तर होईल जे की अणुभट्टीमध्ये जे कंट्रोल रॉड असतं ते तयार करण्यासाठी जे की हे वापरलं जातं। ऑप्शन नंबर ड हे याचं उत्तर होईल। आणि हे जी सर्व इतर माहिती आहे तुम्ही नोट डाऊन जरी करून घेतला तरी तुम्हाला ते खूप फायदेशीर असणारी असेल। त्यानंतर आपला प्रश्न क्रमांक 6 असा आहे मित्रांनो, हेक्साडेसिमल नंबर सिस्टममध्ये किती कॅरेक्टर्स असतात? तर किती कॅरेक्टर असतात असं म्हटलं आहे हेक्साडेसिमलमध्ये? तर याचं उत्तर जे आहे मित्रांनो ते आहे ऑप्शन नंबर ड, जे की एकूण 16 कॅरेक्टर जे आहे जे की असतात हेक्साडेसिमल। तर त्यासोबतच तुम्हाला मित्रांनो परीक्षेमध्ये असा देखील प्रश्न येऊ शकतो की जे बायनरी नंबर सिस्टम आहे, तर बायनरी नंबर सिस्टममध्ये जे की किती कॅरेक्टर आहेत? तर याचं उत्तर होणार असेल जे की 2 कॅरेक्टर आहे त्यामध्ये। त्यानंतर आहे ऑक्टल नंबर सिस्टममध्ये जे की किती कॅरेक्टर असतात असा देखील तुम्हाला प्रश्न येईल। तर याचं जे उत्तर आहे जे की 8 आहे, म्हणजे की 8 जे की असतात कॅरेक्टर। आणि त्यानंतर आहे
डेसिमल नंबर सिस्टममध्ये किती कॅरेक्टर असतात असा जर तुम्हाला प्रश्न आला तर त्याचं उत्तर होईल जे की 10 कॅरेक्टर असतात. तर थोडक्यात ही ॲडिशनल इन्फॉर्मेशन देखील तुम्ही लक्षात ठेवून घ्या जेणेकरून तुम्हाला परीक्षेमध्ये याचा परिपूर्ण फायदा होणार असेल मित्रांनो. त्यानंतरचा पुढील प्रश्न आपला प्रश्न क्रमांक 7 असा आहे पुढचा. कोणत्या इलेक्ट्रॉनिक सर्किटमध्ये इनपुटशिवाय AC सिग्नल जनरेट होतात? तर AC सिग्नल जनरेट होतात म्हटलं आहे. तर याचं उत्तर जे मित्रांनो ते आहे ऑप्शन नंबर ड, जे की ऑसिलेटर सर्किटमध्ये जे आहे जे की इनपुटशिवाय AC सिग्नल जनरेट होतात. ऑप्शन नंबर ड हे याचं उत्तर होणार असेल. जर मित्रांनो तुम्ही अजूनही महावितरण भरती 2024च्या विद्युत सहाय्यक या पदाकरता मित्रांनो आपले अतिसंभाव्य प्रश्नसंच नोट्स व तांत्रिक मिळवण्यासाठी मित्रांनो तुम्ही लगेच आपल्या व्हॉट्सअप चॅनलशी कॉन्टॅक्ट करून सर्व काही मिळवून घ्या मित्रांनो, ज्याद्वारे तुमचा मित्रांनो महावितरण भरतीचा 2024चा संपूर्ण काही अभ्यासक्रम हा मित्रांनो कव्हर होणार आहे. ज्यामध्ये मित्रांनो तुम्हाला सर्व काही MSEB भरती जो अभ्यासक्रम आहे त्यांचा लेटेस्ट IBPS पॅटर्न आधारित तो त्यामध्ये कव्हर करण्यात आलेला आहे. त्यासोबतच तुम्हाला IBPSचे सर्व काही अतिसंभाव्य प्रश्नसंचाचा देखील त्यामध्ये समाविष्ट आहे मित्रांनो. त्यासोबत 2000हून अधिक जे मित्रांनो तुम्हाला तांत्रिकी प्रश्नसंच मिळणार आहेत जे की मित्रांनो मराठी भाषेमधून असणार आहेत. तुम्ही वायरमॅन, इलेक्ट्रिशियन तुम्ही कोणत्याही ट्रेडमधले असाल तर तुम्हाला त्या ठिकाणी मित्रांनो सर्व काही मराठीमधूनच अभ्यासक्रम हा मिळणार आहे. त्यासोबतच कमी वेळेमध्ये संपूर्ण तयारी होऊन जाणार असेल कारण मित्रांनो आपल्याला माहीत आहे आपली परीक्षा जी आहे फेब्रुवारी ते मार्च दरम्यान आहे मित्रांनो. त्यामुळे याचा जर तुम्ही अभ्यास केला तर मित्रांनो तुमचा सर्व काही अभ्यासक्रम कव्हर होणार असेल. त्यासोबतच विद्युत सहाय्यक तांत्रिकी प्रश्नसंच देखील उपलब्ध आहे व मागील वर्षी जे विचारण्यात आलेले प्रश्न आहेत ते देखील यामध्ये नमूद करण्यात आलेलं आहे. तर सर्व काही मित्रांनो A to Z अभ्यासक्रम यामध्ये कव्हर आहे जे की तुम्हाला इतरत्र कोणतेही बुक्स खरेदी करण्याची गरज नाही मित्रांनो तुम्हाला, किंवा कोणतेही तुम्हाला कोचिंग लावण्याची गरज नाही. याद्वारे तुमचा A to Z अभ्यासक्रम हा कव्हर होणार असेल. तर तुम्हाला जर मिळवायचा असेल तर लगेच मित्रांनो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या ऑफिशियली व्हॉट्सअपची लिंक दिली आहे मित्रांनो, तुम्ही त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून हे सर्व काही मित्रांनो मिळवून घ्या आणि एकदम चांगल्या व उत्तम तऱ्हेला अवघ्या 5 मिनिटांमध्ये मित्रांनो सुरुवात करा. तर मित्रांनो जर तुम्हाला तर मिळवायचं असेल तर ते नक्की मिळवा आपल्या व्हॉट्सअप सेलर थ्रू. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्यांची ऑफिशियली लिंक आहे आणि मित्रांनो त्यामधलं बऱ्याच काही तुमच्या परीक्षेमध्ये विचारलं जाऊ शकतं. ते अतिशय महत्त्वाचं आहे तुमच्या परीक्षा दृष्टिकोनातून मित्रांनो, तर ते नक्की मिळवा. त्यानंतर प्रश्न क्रमांक आपला 8 असा आहे. पुढील प्रश्न 8वा. जेव्हा डिफ्लेक्टिंग प्रेरणा व कंट्रोलिंग प्रेरणा समान असतात तेव्हा डॅश होतं, तर काय होतं? तर याचं जे उत्तर आहे मित्रांनो ते आहे ऑप्शन नंबर ड, जे की मीटर रिडिंग दाखवणार नाही. तर त्यावेळी जी क्रिया होणारी आहे जे की मीटर रिडिंग दाखवणारी नाही आहे जेव्हा डिफ्लेक्टिंग प्रेरणा व कंट्रोलिंग प्रेरणा समान असतात त्यावेळेस. त्यानंतर आपला प्रश्न क्रमांक 9 असा आहे मित्रांनो. ट्रान्समिशन लाईनचे डॅश फायदे आहेत, तर ट्रान्समिशन लाईनचे कोणते फायदे आहेत? तर याचं उत्तर जे आहे मित्रांनो प्रश्न 9चं ते आहे ऑप्शन नंबर ब, जे की वरील सर्व, ज्यामध्ये जे आहे जे की लाईन करंट कमी करता येतं आणि क जे आहे जे की वेगवेगळे सबस्टेशन इंटरकनेक्ट करता येतात म्हणजे आपापसात जोडता येतात, आणि ड जे आहे पाहिजे त्या ठिकाणी पाहिजे तो दाब मिळवता येतो. त्यामुळे जे आहे जे की ट्रान्समिशन लाईनचे हे सर्व काही फायदे आहेत म्हणून ऑप्शन नंबर ब हे याचं उत्तर होणार असेल. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 10 आपला असा आहे. रस्त्यावरील प्रकाश योजना करण्याच्या पद्धतीस डॅश म्हणतात, तर त्याला काय म्हटलं जातं? प्रश्न 10वा आहे. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर अ, जे की डायरेक्ट प्रकाश योजना असं जे आहे ते म्हणतात. त्यानंतरचा पुढील प्रश्न जो की 11वा प्रश्न असा आहे. अल्टरनेटरचे फील्ड DC सप्लाय पासून अलग करण्यासाठी डॅश स्विच वापरतात, कोणते स्विच वापरतात? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ड, जे की फील्ड डिस्चार्ज हे स्विच जे आहे ते वापरतात. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक आपला 12वा असा आहे. पुढील प्रश्न 12वा. विद्युत मंडळाच्या पॉवर डॅश मीटरने मोजतात, तर किती मीटरने किंवा कोणत्या मीटरने मोजतात? तर याचं उत्तर जे आहे प्रश्न 12व्याचं ते आहे ऑप्शन नंबर ब, जे की वॅट मीटरने मोजतात विद्युत मंडळाची पॉवर. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक आपला 13वा असा आहे. 3Q स्लिप रिंग इंडक्शन मोटारसाठी डॅश स्टार्टर वापरतात, कोणता स्टार्टर वापरतात 3Q स्लिप रिंग इंडक्शन मोटारसाठी? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर क, जे की ॲटो ट्रान्सफॉर्मर ही स्टार्टर जे की वापरतात थोडक्यामध्ये. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक आपला 14वा. पुढील प्रश्न असा आहे प्रश्न 14वा. कॅरोन इफेक्टमुळे डॅश लॉस होतात, तर काय लॉस होतात? तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर क, जे की वरील पैकी सर्व, ज्यामध्ये ट्रान्समिशन लाईनची कार्यक्षमता घटते, रेडिओ फ्रिक्वेन्सी लॉस वाढतो आणि ड आहे लाईनमधील पॉवर लॉस वाढतो. तर हे सर्व जे आहे जे की लॉस होतात कॅरन इफेक्टमुळे. ऑप्शन नंबर क हे याचं उत्तर होणार असेल. तर मित्रांनो आपल्या या व्हिडिओमधले जे की टॉप 40 क्वेश्चन होते जे की आपण या भाग 9 मध्ये आपण कव्हर केले आहेत. तर अशा प्रकारचे लेक्चर्स जे की रेग्युलरली आपल्या चॅनलवर आपण अपलोड करत असतो आणि ज्या विद्यार्थ्यांना परिपूर्ण IPS पॅटर्न आधारित महावितरण भरती 2024च्या विद्युत सहाय्यक पदाचा परिपूर्ण अभ्यासक्रम हवा असेल त्यांनी नक्की आपल्या व्हॉट्सअप सेलरशी कॉन्टॅक्ट
चेक करून घ्या मित्रांनो. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्यांची ऑफिशियली लिंक जी आहे मित्रांनो उपलब्ध करून देण्यात आलेली आहे आणि मित्रांनो ते सर्व काही तुम्हाला सॉफ्ट कॉपीच्या माध्यमातून मिळणार आहे, जेणेकरून तुम्ही त्याची प्रिंटआउट देखील ॲक्सेस फ्रीली करू शकता. आता सर्व काही परीक्षा दृष्टिकोनातून महत्त्वाचं आहे ते नक्की मिळवा आणि चांगल्या व उत्तम तयारीला मित्रांनो लागा मित्रांनो. त्यामधलं बरंच काही तुमच्या परीक्षेमध्ये 100% हे विचारलं जाऊ शकतं. आणि मित्रांनो अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, या व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रांसोबत आपले व्हिडिओ शेअर करा मात्र विसरू नका. तर भेटा व्हिडिओच्या नेक्स्ट पार्टमध्ये नवीन प्रश्नांसोबत, नवीन एका अपडेटसोबत. तोपर्यंत मित्रांनो बी प्रॅक्टिस क्रॅक एक्झाम.